डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाघाचे बच्चे हा टिपू सुलतान के शेर हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एमआयएम पक्षाचा हा आवाज तुमचा त्या शनिवार वाड्यापर्यंत गेला पाहिजे, जिथून तुमच्यावर अन्याय अत्याचार झाले त्या शनिवार वाड्यापर्यंत आवाज गेला पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा घोषणा द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. असदुद्दीन ओवैसी साहेब आगे बढ़ो. या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, या पुणे शहराचे सन्माननीय शहराध्यक्ष जुबेरभाई शेख, त्याचबरोबर पिंपरी विधानसभेचे उपाध्यक्ष वसीम तांबोळी, चिंचवड विधानसभेचे आरिफ मणियार, त्याचबरोबर सोशल मीडिया इन्चार्ज जुबेरभाई मेमन यांचं आणि मंचावरील सर्वच मान्यवरांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हा छान आणि उत्तम असा कार्यक्रम घेतलेला आहे. आज हा कार्यक्रम म्हणजे कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे, कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. हा एमआयएम पक्ष म्हणजे काय, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन हा पक्ष म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजपर्यंत ह्या समाजामध्ये हा प्रत्येक क्षेत्रामध्ये एमआयएम म्हणजे मुस्लिमांचा पक्ष हा घालणारा आरोप आजपर्यंत इथले नालायक राजकारणी करत आले. जेव्हा जेव्हा एमआयएमनी साथ दिली तेव्हा तेव्हा एमआयएम गोड वाटलं, आणि जेव्हा जेव्हा एमआयएमनी माणसांच्या दलित मुस्लिमांच्या हक्कासाठी आवाज केला तेव्हा तेव्हा आमच्यावर शिक्का मारण्याचं काम इथल्या नीच राजकारण्यांनी केलं. आणि तेच खोडून काढण्यासाठी असदुद्दीन ओवैसी नावाचा वाघ आता शहरातनं आलेला. ज्या असदुद्दीन ओवैसी नावाच्या शेराने, ज्या वाघाने जे राजकारण केलेलं आहे, आजच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, भाजप, मनसे यांचं पाणीपत केलं. यांनी बाबासाहेबांना मानणाऱ्या संविधानाला पूर्णपणे ताकदीने आज अंमलबजावणीसाठी पुढे आला असा म्हणजे एकमेव पक्ष एमआयएम पक्ष. काय गरज होती धम्मरस साळवेला एमआयएम मध्ये येण्याची? एका बहुजन चळवळीतल्या पक्षातून आलेला मी धम्मरस साळवे. काय यावं लागलं? कारण आज ही वेळ आली. आजपर्यंत पार्टनरशिप मध्ये दोन समाजावर अन्याय अत्याचार झाले, दलित आणि मुस्लिम यांच्यावर पार्टनरशिप मध्ये आजपर्यंत अत्याचार झाले. आज जर पाहिलं तर 50% अन्याय अत्याचार मुस्लिम समाजावर आणि 50% आरक्षण, 50% अत्याचार दलित समाजावर झालेले आहेत. आणि हे बदलण्यासाठी, ही पाठफेड करण्यासाठी आता हे दोन समाज एकत्र येऊन जय भीम आणि जय भीमचा नारा बुलंद करून या संसदेमध्ये राजकारण करण्यासाठी पुढे येत आहे. आजपर्यंत दलित आणि मुस्लिमांना राजकारणापासून रोखलं. जेव्हा केव्हा एक दलित नेता, बहुजन नेता मोठा होतो तेव्हा तेव्हा इथलं राजकारण त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. आज बहुजन समाजाला चांगला नेता नव्हता, आज मुस्लिम समाजाचे प्रश्न मांडणारा चांगला नेता नव्हता. जो कोणी नेता होता त्याला गुलाम करून टाकत होते. या शहरातलं राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, त्या मुस्लिम नेत्याला आजपर्यंत थांबवत आलेली आहे. आणि हे बदलण्यासाठी, तुमचे आमचे हक्क मागून घेण्यासाठी, आणि जर ते मागून मिळत नसतील ते हिसकून घेण्यासाठी एमआयएम पक्ष पुढे ताकदीने येतोय. आज मुस्लिम समाजाला जर आरक्षण हवं असेल आणि ते जर मिळत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये एमआयएम ते हिसकून घेऊन दाखवेल आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन दाखवेल. आज आरक्षणाची गरज आम्हाला भासते कारण आम्हाला समानतेचा न्याय आणि हक्क मिळत नाही. आज आमच्या दलित समाजावर अन्याय अत्याचार होतो. आज गुजरातच्या उन्हामध्ये ज्या ठिकाणचे मोदी साहेब या देशामध्ये भाषण करतात त्यांच्या गुजरातमध्ये दलितांवर अन्याय अत्याचार होतो आणि भर चौकात दलित कार्यकर्त्यांना मारलं जातं. आज दिल्लीमध्ये अकलाच्या घरामध्ये काय शिस्त आहे हे पाहून त्याच्यावर अन्याय अत्याचार होतो आणि त्याला मारून टाकलं जातं. हे आज प्रथमतः भारतात होतंय आणि हे करणारे फक्त बांडगुळ चट्टीवाले RSS वाले आहेत. आणि त्यांचा शनिवार साक्ष देतोय आणि त्या शनिवार वाड्याला संकळून सांगण्यासाठी येतोय की आता दलित आणि मुस्लिम एक होतोय पुन्हा पेशवाईचा नाश करण्यासाठी. कारण आता आम्ही गप्प बसणार नाही, आता आम्ही गप्प बसणार नाही कारण आम्ही टिपू सुलतानचे शेर आहोत, टिपू सुलतानचे वाघ आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वाघ आहोत. आम्ही डरकाळी फोडल्याशिवाय आता राहणार नाही. आता
गेल्या वेळेचं तुम्ही इलेक्शन पाहिलं असेल, रिझल्ट पाहिले असेल. पहिल्या टर्ममध्ये 38 नगरसेवक MIM निवडून आणून दाखवले. दुसऱ्या वेळेला 6 नगरसेवक MIM निवडून आणून दाखवले. तिसऱ्या वेळेला 6 नगरसेवक पुन्हा MIM निवडून आणून दाखवले. कल्याणमध्ये 2 नगरसेवक आहेत, औरंगाबादमध्ये 26 नगरसेवक आहेत, नांदेडमध्ये 14 नगरसेवक आहेत. असा हा MIM पक्ष फक्त दलित आणि मुस्लिमांचा आहे नाही, तर संपूर्ण भारताचा आहे. या भारतातल्या प्रत्येक शोषित पीडित वंचिताचा हा पक्ष आहे आणि प्रत्येकासाठी न्याय देणारा हा पक्ष आहे. तुम्हा सर्वांना आव्हान आहे, जर तुमचे मृत्यू जर लवकर पाहायचे नसतील आणि हक्कासाठी लढायचं असेल तर MIM ची ताकद वाढवा. युवा बांधवांना विनंती आहे की इकडं तिकडं पळू नका. नोटबंदी केली, त्रास आपल्याला आहे. मिस्टर मोदींनी जी नोटबंदी केली त्याचा त्रास आपल्याला आहे, आपल्या गरिबांना आहे. आज त्यांचे भाजपचे नेते कोटी कोटी रुपये नव्या नोटा घेऊन फिरतायत, गाडीमध्ये आले, आज पकडले जात आहेत. तरी साहेब म्हणतात, मित्रो आजचे दिन आएंगे. अरे कसले आजचे दिन? आमचे तर बुरे दिन चालू केले. आमचे जे पहिले दिवस पुन्हा द्या, आम्ही त्यामध्ये सुखी आहोत. आम्हाला त्या मिस्टर मोदींची चाय नको आणि चाय सुद्धा नको. आज जन की बात करो, मन की बात नको. मन की बात नहीं चाहिए साहब. हमारे भूख प्यास की बात करो, हमारे अधिकार की बात करो. आज साहेब भल्या मोठ्या आवाजात भाषणात बोलतात. आता तुम्ही बघितलं असेल, मेट्रोच्या उद्घाटनात सुद्धा बोलले असतील. जेव्हा दलितांवर अन्याय अत्याचार होतात तर मोदी साहेब म्हणतात, भाई और बहनों, दलितों पे अन्याय अत्याचार मत करो. अगर क्या करना है तो मुझे गोली डालो. अरे तू या देशाचा पंतप्रधान आहेस, तुला जर हे कळत नसेल की आपण हक्क काय मागायचे आणि आपण काय सांगायचं, तर तुझ्यासारखा निर्दयी आणि निर्लज्ज पंतप्रधान आजपर्यंत आम्ही पाहिला नाही. अरे तू वजीर आहेस या देशाचा, तू या देशाचा शासन करताय. तू आदेश देऊ शकतो की या देशात मुस्लिमांवर आणि दलितांवर अन्याय अत्याचार मी सहन करू शकत नाही, आणि जर कोणी केलाच तर त्याला मी फाशीची शिक्षा देण्यासाठी मंजूर करेल, असं तू बोलायला पाहिजेस. आणि ते आम्ही बोलण्यासाठी आम्हाला आता तुझी गरज नाही, कारण आम्ही आता प्रयत्न करणार की आमचा दलित बांधव पंतप्रधान झाला पाहिजे, आमचा मुस्लिम बांधव पंतप्रधान झाला पाहिजे. जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत आम्हाला अन्याय अत्याचारापासून मुक्तता मिळणार नाही. आणि यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. आता मन की बात नको, जन की बात करेंगे, लाखों की बात नहीं, अब हक की बात करेंगे. और जिस भी एरिया में हम काम करेंगे वहां से मियाँ भाई या भीम भाई बनकर चुन के लाएंगे, इतनी हम ताकत लगाएंगे. ज्या सदाशिव पेठेमधनं दलितांवर मुस्लिमांवर अन्याय अत्याचार करण्याचे फतवे निघतात, त्या सदाशिव पेठेच्या ठणकवून सांगा की आता येणाऱ्या आगामी 2017च्या निवडणुकीमध्ये आम्ही हिरवा आणि निळा MIM पक्षाचा झेंडा रोवणार म्हणजे रोवणारच, हे सांगा ठणकावून. कोणी असोत, घाबरू नका, पैशासाठी पळू नका, दारू बिर्याणीसाठी विकू नका. तुम्हाला जो बाबासाहेबांनी अधिकार दिलाय मताचा, त्याचा आता पूर्णपणे विचार करा. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, जेव्हा केव्हा माझ्या मतदाराला त्याच्या मताची किंमत कळेल, जेव्हा विकत घेणारा राष्ट्रवादीचा हरामखोर असेल, काँग्रेसचा हरामखोर असेल, भाजपचा असेल, शिवसेनेचा असेल, जेव्हा केव्हा तुमच्याकडे येईल त्यावेळेला जर तुम्ही त्याची किंमत दाखवली तर त्याला सुद्धा विकत घेण्याची ताकद तुमच्या मतामध्ये. 100-200 रुपयासाठी मत विकू नका. नवीन 2000ची नोट आली तरी घेऊ नका, खोटी की खरी ही मोदी साहेबांनाच माहिती. त्यामुळे ती नोट सुद्धा घेऊ नका. आता फक्त पतंगच उडवायची, एवढं मनाशी ठाम करा. आप सिर्फ उड़ेगी तो सिर्फ पतंग उड़ेगी, और पतंग हमारा नीला और हरा परचम पुन्हा महापालिका पे परचम लहराएगी. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय